हॅलो फ्रेंड्स आणि भावी असिस्टंट प्रोफेसर. आज आपण अध्यापन दृष्टिकोन पार्ट 1 हा जो घटक आहे या घटकाचा राहिलेला भाग बघत आहोत. ठीक आहे, तर वेळ न घालवता प्लीज लाईक आणि शेअर्स करा आणि दररोज वाचन करा. ठीक आहे, चला सुरुवात करूया. शैक्षणिक प्रशासनाचे 3 प्रमुख प्रकार आहेत. केंद्रस्थ प्रशासन, उदाहरणार्थ सोव्हिएत रशियातील शैक्षणिक प्रशासन. विकेंद्रस्थ प्रशासन, उदाहरणार्थ अमेरिकेतील शैक्षणिक प्रशासन. संमिश्र प्रशासन 3, उदाहरणार्थ भारत देशातील शैक्षणिक प्रशासन. शिक्षण वंचित, औपचारिक शिक्षणापासून वंचित असणारे व शाळेत जाऊनही योग्य प्रकारे शिक्षण न घेऊ शकणारे म्हणजे शिक्षण वंचित. खालील मुलांना शिक्षण वंचित म्हटले जाते. गरिबीमुळे शाळेत जाऊ न शकणारे, श्रीमंतीमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करणारे, पालकांनी शिक्षकांनी दुर्लक्ष केल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष न देणारे, शारीरिक शिक्षेस घाबरून गैरहजर राहणारे, शारीरिक अपंगत्वामुळे शिकू न शकणारे, शिक्षकाच्या गतीशी जुळवून घेऊ न शकणारे, शिक्षकामध्ये अध्यापन क्षमता कमी असल्याने शिकू न शकणारे, योग्य मार्गदर्शनाअभावी शिकू न शकणारे इत्यादी. शिक्षण वंचितांच्या अडचणी दूर करण्यासाठी योजण्यात येणारे काही उपाय खालीलप्रमाणे आहेत. जीवनाभिमुख होण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक असे आणि आवश्यक तेवढेच विषय अभ्यासक्रमात ठेवण्यासाठी तरतूद करणे. किमान अध्ययन पातळीपर्यंत शिक्षण घेण्यापुरते तरी विद्यार्थ्याला तयार करणे. मतिमंद व अपंग विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या प्रकारे शिक्षण देण्याची व सोपेपणाने मूल्यमापन करण्याची सुविधा उपलब्ध करणे. अभ्यासासाठी जास्त संधी व वेळ उपलब्ध करून देणे. अभ्यासातील बोजड भाग काढून टाकणे. शिक्षण व विद्यार्थी यांची एकमेकांविषयी नावड दूर करण्यासाठी उपाययोजना करणे. मुलांना एकाग्रता वाढवण्यास मदत करणे. शिक्षकांची अध्ययन क्षमता वाढवणे. पालकांचे प्रबोधन करणे. प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल करणे व लवचिकता आणणे. मूल्यमापनामध्ये अयशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजने. विद्यार्थ्यांचा कल जाणून त्याप्रमाणे शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे. प्रश्न पद्धती. अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षकाने मुलांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे. पाठ शिकवित असताना केवळ शिक्षक बोलत राहिल्यास विद्यार्थी कंटाळतात. एकमार्गी संदेशवहन परिणामकारक ठरत नाही. प्रश्न पद्धतीमुळे पाठात जिवंतपणा येतो व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. प्रश्न विचारताना विचारपूर्वक प्रश्न विचारावे. विद्यार्थ्यांच्या विचारास चालना मिळावी. प्रश्न मुलांच्या आवाक्याबाहेरचे नसावेत. तसे झाल्यास विद्यार्थी घाबरून जातात व पाठ अवघड असल्यास त्यांचा ग्रह होतो. प्रश्न थोडक्यात आटोपशीर व सोप्या भाषेत असावा. अवघड व विद्वत्तपूर्ण भाषेतील प्रश्न विद्यार्थ्यांना समजत नाहीत, त्यामुळे ते उत्तर देत नाहीत. काही वेळा सोपे प्रश्न विचारावेत, ज्यामुळे बहुसंख्य मुले उत्तर देण्याचा प्रयत्न करतील व द्विमार्गी संदेशवहनास चालना मिळेल. समस्या पद्धतीमध्ये एकूण 5 पायऱ्या असतात. समस्येची जाणीव, समस्येचे स्वरूप ज्ञान करून घेणे, एकंदरीत परीक्षेचे निरीक्षण करणे, संभाव्य कारणांची परिकल्पनेची निवड करणे, संभाव्य कारणांची परिकल्पनांची तपासणी करणे, पायरी पडताळणी. मॉन्टेसरी पद्धतीची 4 तत्त्वे आहेत. व्यक्तिमत्वाचा विकास, इंद्रिय शिक्षण, स्वयं शिक्षण, वैयक्तिक शिक्षण. मॉन्टेसरी पद्धतीची 4 तत्त्वे आहेत. व्यक्तिमत्वाचा विकास, इंद्रिय शिक्षण, स्वयं शिक्षण, वैयक्तिक शिक्षण. बुद्धी, गुणांक व बुद्ध्यांक. बुद्धी गुणांक, इंटेलिजन्स क्वोटिएंट IQ, म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिक वय व जन्मवय यांची तुलना करण्याची कल्पना होय. बुद्धी गुणांकालाच बुद्ध्यांक असेही म्हणतात. बुद्धी गुणांक बरोबर
मानसिक वय भागाकार शारीरिक वय गुणुले 100. बुद्धिगुणांक 50पेक्षा कमी असल्यास व्यक्तीची बुद्धी मनोदुर्बल मानली जाते. बुद्धिगुणांक 90पेक्षा कमी असल्यास व्यक्तीची बुद्धी उपसामान्य मानली जाते. बुद्धिगुणांक 90 ते 100 पर्यंत असल्यास व्यक्तीची बुद्धी उपसामान्य मानली जाते. बुद्धिगुणांक 110 पेक्षा जास्त असल्यास व्यक्तीची बुद्धी शीघ्र बुद्धी मानली जाते. बुद्धिगुणांक 150 पेक्षा जास्त असल्यास व्यक्तीची बुद्धी प्रतिभा संपन्न मानली जाते. भावनात्मक बुद्ध्यांक इमोशनल क्वोटियंट EQ व्यक्ती अंतर्गत व आंतरव्यक्ती बुद्धिमत्तांचे संकल्पनात्मक रूप असलेली आणि सिद्धांतांच्या स्वरूपात अभ्यासली गेलेली ही संकल्पना आहे. विविध प्रसंगी व्यक्ती किती भावनाप्रधान होते किंवा समाजात वावरताना त्याचा भावनिक प्रतिसाद कसा असतो हे याद्वारे अभ्यासता येते. मेंदूच्या क्रमशः विचार करण्याच्या क्षमतेचे मोजमाप म्हणजे बुद्ध्यांक. बुद्धिगुणांक होय तर मेंदूच्या संलग्न विचार क्षमतेचे मोजमाप म्हणजे भावनात्मक बुद्ध्यांक होय. कोणत्याही मनुष्याला यशस्वी व सुखी राहण्यासाठी या दोन्ही क्षमता संतुलित असणे आवश्यक असते. बुद्ध्यांक व भावनात्मक बुद्ध्यांकांचे 5 भाग करता येतात. हे 5 भाग म्हणजे आत्मभान, आत्मनियमन, प्रेरक शक्ती, दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणण्याची क्षमता व सामाजिक कौशल्य हे आहेत. आध्यात्मिक बुद्ध्यांक स्पिरिच्युअल क्वोटियंट SQ आध्यात्मिक बुद्ध्यांक हा बुद्धिगुणांक व भावनिक बुद्ध्यांक यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे. आध्यात्मिक बुद्ध्यांकामुळे आपणास नवनिर्मितीची क्षमता मिळते, अंतर्स्फूर्ती मिळते, अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे किंवा खंडित व्यक्तिमत्वातून एकसंध व्यक्तिमत्वाकडे वाटचाल करण्यासाठी याचा उपयोग होतो. भाग व्याख्या कसोटी आत्मभान स्वतःची मनस्थिती, भावना, प्रेरणाशक्ती व त्यांचे इतरांवरचे परिणाम जाणण्याची क्षमता. कसोटी आत्मविश्वास, वस्तुनिष्ठता, आत्मपारक, आत्मकठोरता, विनोदबुद्धी. आत्मनियमन व्याख्या अडथळा आणणाऱ्या, खीळ घालणाऱ्या मनाच्या लहरी व भावनांचे आवेग काबूत ठेवण्याची क्षमता, पूर्वग्रह टाळून कृती करण्याआधी विचार करण्याची प्रवृत्ती. कसोटी विश्वसनीयता, सचोटी, सहनशीलता, बदल करण्याची तयारी. भाग प्रेरक शक्ती पैसा व प्रतिष्ठा या पलीकडच्या ध्येयासाठी उत्साहाने चिकाटीने झगडण्याची वृत्ती. कसोटी उत्कट ध्येयासक्ती, संकटातही आशावाद, कर्तव्यनिष्ठा. दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणण्याची क्षमता, दुसऱ्याची भावनिक जडणघडण, भावनिक प्रतिसादानुसार त्याच्याशी वागण्याचे कसब, अलग विचारधाराबद्दल संवेदनशीलता, इतरांच्या गरजा पुरविणे. सामाजिक कौशल्य नातीगोती, मैत्रीसंबंध जोपासण्याची कसब, मित्रमंडळ, गोतावळा जमवण्याचा छंद, समानधर्मी लोकांना हेरून त्यांच्याशी मैत्री साधण्याचे कौशल्य, परिवर्तन घडवण्यात अग्रेसर, मन वळवण्यात तरबेज, संघटन नेतृत्व करण्यात पटाईत. विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक असतो. विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. बुद्धिमत्तेच्या प्रकारावर हे मार्ग अवलंबून आहेत. बुद्धिमत्तेचा प्रकार, विश्लेषण व बुद्धिमत्ता विकसित करण्याचे मार्ग. सांगीतिक बुद्धिमत्ता. सांगीतिक बुद्धिमत्ता पार्श्वसंगीत, वाद्यसंगीत वाजवणे, ऐकणे, गायन, संगीत रचना करणे, संगीताला लयतालावर साथ दाद देणे, गाण्यांना चाली देणे, जुन्या चालीवर नवे गाणी बसविणे. शरीर स्नायूविषयक कसरत करणे, शारीरिक खेळ खेळणे, पाठीवर बोटाने लिहून ते ओळखण्याचा बुद्धिमत्ता खेळ, मुद्राभिनय, नकला करणे, नृत्यकला. अवकाशीय आकृतिबद्ध रचने, फोटोग्राफी, चार्ट्स, आलेख तयार करणे, मूर्तिकला, चित्रकला. दृष्टिगोचर बुद्धिमत्ता, चलचित्रे तयार करणे,
गृहरचना सुधारणे, नकाशे वाचणे व त्याप्रमाणे शोधणे इत्यादी. अवकाशीय आकृतिबंध रचने, फोटोग्राफी, चार्ट्स, आलेख तयार करणे, मूर्तिकला, चित्रकला, दृष्टिगोचर बुद्धिमत्ता, चलचित्र तयार करणे, गृहरचना सुधारणे, नकाशे वाचणे व त्याप्रमाणे शोधणे इत्यादी. तार्किक गणिती बुद्धिमत्ता, पूर्णाकार, पदार्थ व कल्पनांचे वर्गीकरण करणे, त्यांचे विश्लेषण करणे, साम्य व फरक शोधण्याचे खेळ खेळणे, गणिती कोडी, गूढ प्रश्न सोडविणे, तुकड्यांचे जुळण्याची कोंडी सोडविणे, प्रश्नोत्तर रूपात अभ्यास व ज्ञान संपादन इत्यादी. भाषिक वाचिक बुद्धिमत्ता, वाचन, लेखन, शुद्धलेखन, शब्दकोडी वा तत्सम शब्दसंपदा व शब्दज्ञानावर आधारित खेळ, संभाषण, वक्तृत्व, शाब्दिक सूचना देणे, ऐकणे, भाषण देणे, गोष्टी वा विनोद सांगणे, पूर्वतयारी विना एखाद्या विषयावर बोलणे. निसर्गविषयक बुद्धिमत्ता, निसर्ग सहवास, अरण्य भ्रमण, बागकाम, निसर्गावलोकन इत्यादी. आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, सहकार्यातून शिकणे, कोडी घालणे, गप्पा मारणे, एकमेकांना प्रतिक्रिया देणे, सहकार्याबरोबर काम करणे, सांघिक खेळ व प्रकल्प हाताळणे, बरोबरच्या विद्यार्थ्यांना शिकविणे. व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, ध्यानधारणा, आत्ममग्नता, एकांतवास, स्वमूल्यमापन, चिंतन व मनन, लक्ष केंद्रित करण्याचे प्रयोग करणे इत्यादी. शैक्षणिक प्रक्रियेतील कार्य, फंक्शन्स इन एज्युकेशन प्रोसेस. शैक्षणिक प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने खालील 3 कार्य केले जातात. निदानात्मक कार्य, डायग्नोस्टिक फंक्शन. शिक्षणाच्या पूर्व क्रियाशील अवस्थेमध्ये प्री ॲक्टिव्ह फेज निदानात्मक कार्य केले जाते. प्रत्यक्ष अध्यापन कार्यास सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक कार्याचा समावेश केला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासणे, त्याला अवगत असणाऱ्या कौशल्याची माहिती घेणे, त्यांचे स्वभाव जाणून घेणे, त्यांच्या समस्या समजून घेणे, अध्यापनाची उद्दिष्ट ठरविणे, पूर्वनियोजित करणे, पाठ्यक्रम ठरविणे, अध्यापन पद्धती ठरविणे इत्यादींचा समावेश होतो. उपचारात्मक कार्य, प्रिस्क्रिप्टिव्ह फंक्शन्स. शिक्षणाच्या आंतरक्रिया अवस्थेमध्ये इंटरॅक्टिव्ह फेज उपचारात्मक कार्य केले जाते. प्रत्यक्ष अध्यापन करीत असतानाच्या सर्व क्रियांचा समावेश येथे होतो. त्यामध्ये माहितीचे आदानप्रदान करणे, विविध अध्यापन पद्धतीचा वापर करणे, अध्यापन साधनांचा वापर करणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, विविध शैक्षणिक तंत्राचा वापर करणे इत्यादीचा समावेश होतो. मूल्यमापन दर्जा, इव्हॅल्युएशन फंक्शन. शिक्षणाच्या आंतरक्रियेनंतरच्या पोस्ट ॲक्टिव्ह फेज अवस्थेमध्ये मूल्यमापन कार्य केले जाते. पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य झाली आहेत की नाही हे ठरवण्यासाठी मूल्यमापन केले जाते. यामध्ये मूल्यमापनाच्या विविध पद्धतीमधून योग्य पद्धत निवडणे, निवडलेल्या पद्धतीने मूल्यमापन करणे, उद्दिष्ट साध्यतेबाबत निर्णय घेणे इत्यादीचा समावेश होतो. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, कुरिक्युलम अँड सिलेबस. बऱ्याच वेळेस अभ्यासक्रम व पाठ्यक्रम या दोन्ही बाबी एकच आहेत असे मानले जाते, पण या 2 बाबी वेगवेगळ्या आहेत. अभ्यासक्रमाची संकल्पना ही पाठ्यक्रमाच्या संकल्पनेपेक्षा खूप व्यापक आहे. पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक घटक आहे. अभ्यासक्रम, कुरिक्युलम. अभ्यासक्रमाचे स्वरूप व्यापक असते. मूल्यमापन, मराठी, हिंदी. शैक्षणिक उद्दिष्टे, इंग्रजी, गणित, चित्रकला, शारीरिक शिक्षण, विज्ञान, खेळ व क्रीडा, दृकश्राव्य साधनाचा वापर, इतिहास, भूगोल. अभ्यासक्रमाला 4 घटकात विभागता येते. उद्दिष्टे. कोणताही अभ्यासक्रम हा काही उद्दिष्टावर आधारित असतो. अभ्यासक्रम, कुरिक्युलम, पाठ्यक्रम, सिलेबस. अभ्यासक्रमाचे स्वरूप व्यापक असते. पाठ्यक्रमाचे स्वरूप मर्यादित असते. अभ्यासक्रम हा अधिक लवचिक असतो. पाठ्यक्रम हा त्या मानाने अलवचिक ताठर असतो. अभ्यासक्रमात अनेक विषय असतात. एका विषयासाठी एकच पाठ्यक्रम असतो. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांवरून अभ्यासक्रमाची उद्दिष्टे ठरवली जातात. पाठ्यक्रम अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टावरून पाठ्यक्रमाची उद्दिष्टे ठरवतात. अभ्यासक्रमाचा संबंध शैक्षणिक तत्त्वज्ञानाशी अधिक येतो. पाठ्यक्रमाचा संबंध व्यावहारिक ज्ञानाशी अधिक येतो. अभ्यासक्रम हे व्यक्ती विकासावर केंद्रित असते. पाठ्यक्रम विषयज्ञान विकासावर केंद्रित असतो. अभ्यासक्रमात
पाठ्यक्रमाचा समुच्चय पाठ्यवस्तूविषयीचे सर्वसामान्य संकलन व निर्धारित शैक्षणिक प्रक्रियांच्या समूहाचा अभ्यास समावेश असतो. पाठ्यक्रमात प्रत्येक विषयातील आशय, त्याची पातळी, अंतर्भूत बसलेल्या विविध क्षमता, अनुभव इत्यादी संगतवार मांडणे असते. अभ्यासक्रम हा महाविद्यालय व समाजाशी प्रत्यक्षरित्या संबंधित असतो. पाठ्यक्रम हा विद्यार्थी विषय ज्ञानाशी प्रत्यक्षरित्या संबंधित असतो. अभ्यासक्रमात विविध विषयांचा समावेश असतो. अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाची क्रमबद्ध आखणी करणे म्हणजे पाठ्यक्रम तयार करणे. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यामधील फरक खालील मुद्द्यांच्या मदतीने अधिक स्पष्ट होईल. अभ्यासक्रम घटक. एलिमेंट्स ऑफ करिक्युलम. खालील आकृती पहा. या आकृतीमध्ये वर्तुळ म्हणजे अभ्यासक्रम असे समजा. अभ्यासक्रमासाठी मराठी, हिंदी यासारख्या विविध विषयांचा समावेश आहे. त्यामुळे या विषयाचे पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. अभ्यासक्रमाला 4 घटकात विभक्त येते. कोणत्या अभ्यासक्रमात काही उद्दिष्टांवर आधारित असतो. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टावरून अभ्यासक्रमाची उद्दिष्ट ठरवली जातात. विविध अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळी उद्दिष्ट असू शकतात. अभ्यासक्रमातून काय साध्य करायचे आहे हे उद्दिष्टावरून स्पष्ट होते. आशय. उद्दिष्ट ठरवल्यानंतर ती साध्य करण्यासाठी विविध विषयांची निवड केली जाते. उदाहरणार्थ भाषा, विज्ञान, गणित, खेळ व क्रीडा इत्यादी. या विषयामध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल केला जातो. अभ्यासक्रमात अधिक विषयांचा समावेश करता येतो किंवा कालबाह्य विषय वगळता येतात. शैक्षणिक अनुभव. उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना द्यावयाच्या शैक्षणिक अनुभवाची निवड करावी लागते. शैक्षणिक अनुभव. उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना द्यावयाच्या शैक्षणिक अनुभवाची निवड करावी लागते. पाठ्यपुस्तकांचा वापर, दृकश्राव्य साधनांचा वापर, अभ्यासपूरक उपक्रम, विविध कार्यक्रमांचे आयोजन, उपलब्ध मनुष्यबळाचा व साधनसामुग्रीचा वापर इत्यादी बाबीवरून शैक्षणिक अनुभव निवडता येतात. मूल्यमापन. मूल्यमापन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे मूल्यमापनामुळे कळून येते. त्यासाठी मूल्यमापनाच्या योग्य त्या पद्धतीचा वापर करावा लागतो. तटस्थ राहून मूल्यमापन करावे लागते. अभ्यासक्रमाची व्यावसायिकता. व्होकेशनलायझेशन ऑफ करिक्युलम. ज्ञानप्राप्ती हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास समर्थ ठरेल काय. महाविद्यालयीन शिक्षणाचा उपयोग त्याला त्याच्या व्यवसायासाठी कितपत होईल या बाबीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. शिक्षणाची व्यवसायाभिमुखता लक्षात न घेता त्यात कालानुरूप बदल न केल्यामुळेच अनेक शिक्षित तरुण बेकार फिरताना दिसतात. म्हणून महाविद्यालयातील अभ्यासक्रमे अधिकाधिक प्रमाणात व्यवसायाभिमुख असणे चांगले. या दृष्टीने एखादा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात वाव आहे. अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख होण्यासाठी अभ्यासक्रमात कोणते बदल करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमातील उदाहरणार्थ एम.कॉम अभ्यासक्रम अधिक व्यवसायाभिमुख होण्यासाठी वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील आधुनिक संकल्पनांचा समावेश अभ्यासक्रमात करणे, ई कॉमर्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, आंतरराष्ट्रीय व्यापार यासारख्या नवीन विषयांचा समावेश करणे, विविध औद्योगिक संस्थांना भेटी देणे, यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घेणे, संगणक हाताळणीचे प्रशिक्षण देणे इत्यादी करता येईल. विविध प्रकारच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगी काही व्यावसायिक कौशल्य असणे आवश्यक असते. ही व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने दिल्या जाणाऱ्या शिक्षणास व्यावसायिक शिक्षण म्हणतात. व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगार प्राप्तीची शक्यता वाढते, त्यामुळे त्याला रोजगारभिमुख शिक्षण असेही म्हणतात. व्यावसायिक शिक्षणामध्ये विविध क्षेत्रातील शिक्षणाचा समावेश होतो. उदाहरणार्थ वाणिज्य शिक्षण, चित्रकला शिक्षण, जाहिरात कला शिक्षण इत्यादी. ही यादी खूप मोठी असून त्यामध्ये विविध जीवनोपयोगी विषयांचा समावेश आहे. व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व खाली दिले आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाच्या गरजेत वाढ झाली आहे. त्यांना उपलब्ध नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ, यंत्रज्ञ व तज्ज्ञ व्यक्तींची संख्या वाढते. विविध उद्योगांसाठी कुशल कामगार उपलब्ध होतात. जागतिकीकरणामुळे नवीन व्यवसाय क्षेत्रे उदयास आली आहेत. त्या व्यवसायासाठी उपयुक्त असे शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतसुद्धा स्वतःचे स्थान बनविता येते. औद्योगिक व तांत्रिक विकासासोबतच समाजाच्या गरजा वाढल्या आहेत. या गरजा भागविणे, उत्पादन क्षमता वाढविणे, टिकविणे
व्यवसायात स्वयंपूर्णता आणणे इत्यादी गोष्टी व्यावसायिक शिक्षणामुळे शक्य होतात. विविध शैक्षणिक आयोगाने व्यावसायिक शिक्षणाच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. मुदलियार आयोग, कोठारी आयोगामुळे विविध व्यवसायाच्या शिक्षणास अभ्यासक्रमात स्थान मिळाले. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षण 10+2 स्तरावर देण्याची योजना मांडली आहे. उद्योजकता व स्वयंरोजगाराची आवड निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक ती कौशल्य विकसित करणे, आवश्यक ज्ञान प्राप्त करणे इत्यादी त्याचे हेतू आहेत. अभ्यासक्रमांची लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी ऑफ प्रोग्राम्स. अभ्यासक्रमांची लवचिकता ही एक महत्त्वाची बाब आहे. कोणत्याही अभ्यासक्रमाच्या बाबतीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी, उपलब्ध पर्याय, वैकल्पिक विषय, विशेषीकरण इत्यादी बाबतीत लवचिकता असणे काळाची गरज आहे. वेळापत्रक. साधारणपणे कोणताही अभ्यासक्रम हा ठराविक मुदतीचा असतो. या मुदतीमध्ये तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करावा लागतो. दिलेल्या मुदतीत जर विद्यार्थ्याने तो अभ्यासक्रम पूर्ण केला नाही तर त्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो. त्याच्या आर्थिक व इतर स्वरूपाचे नुकसान होऊ शकते. पारंपरिक पद्धतीमध्ये ठराविक वेळेतच अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन असते. बदलत्या शिक्षणक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वेळापत्रकाबाबत लवचिकता दिली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या अभ्यासक्रमासाठी वर्ग हे सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तिन्ही वेळा 3 तुकड्यांद्वारे चालू शकतात. स्वतःच्या सोयीनुसार विद्यार्थी कोणत्याही एका वेळी वर्गात हजर राहू शकतो. त्याचप्रमाणे 3 महिन्यांचा पदवी अभ्यासक्रमासाठी जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर हे 4 पर्याय उपलब्ध असू शकतात. या 4 पैकी कोणताही एक पर्याय निवडता येऊ शकतो. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या बाबतीत सुद्धा वेळापत्रक लवचिक असू शकते. उदाहरणार्थ, BA पदवी अभ्यासक्रम हा 3 वर्षाचा असतो. त्यानुसार नाव नोंदणी केल्यापासून 3 वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असते. 3 वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यास पुन्हा नाव नोंदणी करावी लागते किंवा जादा शुल्क भरावे लागते. काही विद्यापीठात मात्र 5 वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत मुभा दिली जाते. त्यामुळे 5 वर्षाच्या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. समपातळीवरील अभ्यासक्रमास प्रवेश. विद्यार्थ्याने एखाद्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे, पण काही कालावधीनंतर त्याला दुसऱ्या एखाद्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची इच्छा, आवश्यकता वाटत असेल तर त्याला तसे करता येते का? या ठिकाणी 2 प्रकारच्या सवलती विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात. प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम सोडून दुसऱ्या समपातळीवरील अभ्यासक्रमास प्रवेश घेणे. प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम चालू ठेवून दुसऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणे. उदाहरणार्थ, BComला एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे BCom प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला BA अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची इच्छा असेल तर त्याला तसे करता येईल का? सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्था ही सवलत मुलांना देत नाहीत, पण काही संस्थांमध्ये काही विद्यार्थ्यांना तशी परवानगी दिली जाते. उदाहरणार्थ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये BCom प्रथम वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यास BA द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो. ही सोय मात्र बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. मूळ अभ्यासक्रम करतानाच दुसऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. उदाहरणार्थ, BCom प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रमासोबतच डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड, डिप्लोमा इन मेंटेनन्स सारख्या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. वैकल्पिक पर्याय. एखाद्या अभ्यासक्रमामध्ये विविध विषयांची निवड करताना अनेक विकल्प उपलब्ध असू शकतात. उदाहरणार्थ, द्वितीय भाषेच्या बाबतीत मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, रशियन, जर्मन, ॲडिशनल इंग्रजी इत्यादी अनेक विकल्पापैकी एका विकल्पाची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी द्वितीय भाषेऐवजी इतर विषयसुद्धा निवडण्याचे स्वातंत्र्य असते. मुख्य विषयाशिवाय इतर पर्याय. प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये काही मुख्य विषय कोर सब्जेक्ट असतात, तर काही कमी विषयांचे महत्त्वाचे विषय नॉन कोर सब्जेक्ट्स असतात. मुख्य विषयाशिवाय तो अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य असते, पण इतर विषयांच्या बाबतीत मात्र पर्याय उपलब्ध असू शकतात. उदाहरणार्थ, BCom पदवीमध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, ऑडिटिंग, मर्कंटाईल लॉ हे मुख्य विषय आहेत. या विषयाशिवाय वाणिज्य पदवी अपूर्ण समजली जातो, पण इतर विषयांसाठी पर्याय निवडता येतात. जसे चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाऐवजी गणिताविषयी निवडता येतो. त्याचप्रमाणे बँकिंगऐवजी संगणक उपयोजन या विषयाची निवड करता येते. सेतू अभ्यासक्रम, कमकुवत विद्यार्थी योजना, ब्रिज, रिमेडियल कोर्स. वरील मुद्द्यात उल्लेख केल्याप्रमाणे अनेक अभ्यासक्रमासाठी काही प्राथमिक ज्ञान कौशल्य असणे आवश्यक असते. ही कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये नसतील किंवा कमी प्रमाणात असतील तर त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी व त्यांना प्राथमिक ज्ञान देण्यासाठी सेतू अभ्यासक्रमाचे आयोजन करावे लागते.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात असणारे ज्ञान व आवश्यक असणारे ज्ञान यांच्यातील दरी भरून काढण्याचे कार्य या सेतू अभ्यासक्रमाद्वारे केले जाते. वरील उदाहरणामधील विद्यार्थ्यांनी वाणिज्य प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. त्या विद्यार्थ्यात जर वाणिज्य विषयाचे प्राथमिक आवश्यक ज्ञान नसेल तर तो वाणिज्य विषयाच्या दृष्टीने मागासलेला ठरेल. अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या सेतू अभ्यासक्रमाचे आयोजन करावे लागेल. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्याला अभ्यासक्रमासंबंधी प्राथमिक आवश्यक ज्ञान दिले जाईल. प्राथमिक कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल. ह्या व्हिडिओसाठी इथपर्यंतच. याच्या पुढचा भाग आपण हा थोड्या विश्रांतीनंतर रेकॉर्डिंग करूया, वाचन करूया. तुम्ही पण वाचन करा, ऐका. स्वतः वाचन केलेली व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, बघा. मोठ्याने वाचा, हळू वाचा, तुम्हाला हवे तसं वाचा, पण वाचन करा. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढे जा.